4. स्वर्गीय प्रवास पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर. पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर हा प्रवास म्हणजे एक अभूतपूर्व स्वर्गीय मिरवणूकच होती. या प्रवासात प्रत्यक्ष पांडुरंग, रुक्मिणी माता, संत निवृत्तीनाथ आणि इतर सर्व संत दिव्य विमानातून प्रवास करत होते. वाटेत त्यांनी सप्तशृंगी गडावर 3 दिवसांचा मुक्काम केला, कारण तिथे मार्कंडेय ऋषी आणि गहिनीनाथ सारखे महान तपस्वी होते. त्यांची भेट घेऊन आणि आदिशक्तीची पूजा करून हा दिव्य प्रवास पुढे चालू राहिला. त्या विमानाच्या आतले वातावरण भक्तिरसाने नाहून निघाले होते. भजन आणि टाळ मृदंगाचा गजर सुरू होता आणि ऋषीमुनी निवृत्तीनाथांना वेदांचा अर्थ समजावून सांगत होते. हा प्रवास म्हणजे ऐहिक जगातून दिव्यत्वाकडे होणाऱ्या एका मंगलमय प्रवासाचे प्रतीक होते, जो देव आणि संत मिळून साजरा करत होते. 5. संत नामदेव या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार आणि लेखक. या संपूर्ण अद्भुत सोहळ्याचे तपशील आज आपल्याला माहीत आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे संत नामदेव महाराज. ते या सोहळ्याला प्रत्यक्ष साक्षीदार होते आणि त्यांनीच या सर्व घटनांचे वर्णन केले आहे. संत नामदेव हे अनेक महान संतांच्या समाधी सोहळ्याचे साक्षीदार म्हणून ओळखले जातात, ज्यात ज्ञानेश्वर माऊली आणि सोपानकाका यांच्या समाधीचाही समावेश आहे. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. संत नामदेव हे या सोहळ्याचे साक्षी आणि तोंडी वर्णनकार होते, तर त्यांचे शिष्य परिसा भागवत यांनी ते वर्णन लिहून काढले. त्यामुळे नामदेवांच्या डोळ्यातून आणि परिसा भागवतांच्या लेखणीतून हा दिव्य सोहळा आपल्यापर्यंत पोहोचला आहे. समाधी प्रकार. समाधी वर्णन. म्हटलं की संत नामदेव आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात, कारण संत नामदेवांनी सगळ्या संतांचे वर्णन लिहून ठेवले आहे. निष्कर्ष. संत निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा हा केवळ एका महान संताचा देहत्याग नव्हता, तर तो एक असा स्वर्गीय उत्सव होता ज्याचे आयोजन प्रत्यक्ष देवाने केले, ज्याची जागा महादेवाने पवित्र केली आणि ज्याचे वर्णन